याच्यामधून एखादी पंकजाताई निघेल, याच्यातून एखादे आर पाटील निघतील, याच्यातून एखादे विलासराव देशमुख साहेब निघतील आणि ते भविष्यात आपल्या देशाचं आणि राज्याचं नेतृत्व करतील. आणि अशा विद्यार्थ्यांसमोर आपण काय काय धडा ठेवणार, हा माझ्या समोर खरा प्रश्न आहे. काय त्यांना आदर्श देणार? आजची राजकीय परिस्थिती खऱ्या अर्थाने गांभीर्याने बघितली पाहिजे. माणूस कोणत्याही पक्षाचा असो, मी काँग्रेसचा आहे म्हणून भाजपवर टीका करतो असं अजिबात नाही. आणीबाणीच्या विरोधात गोपीनाथराव मुंडे साहेब लढले, त्यावेळेस ते जेलमध्ये गेले, त्यांनी संघर्ष केला आणि प्रत्येक वेळेस स्वतःचा मित्र विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांना चांगला प्रखर विरोध करण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. मुंडे साहेबांच्या चरित्रातून आपण काय शिकलं पाहिजे? विरोध करण्याचं सामर्थ्य शिकलं पाहिजे आणि एकनिष्ठता शिकली पाहिजे. खूप महत्वाची गोष्ट आहे. आज बघितलं, आज कुठंतरी लाळघोटेपणा राजकारणामध्ये वाढला. कोणताही पक्ष कुठेही फोडायचा, कोणता आमदार कुठे फोडायचा, खासदार फोडायचा, विकत घ्यायचा. नसणारे पक्ष क्रिएट होतात, असणारे पक्ष लयाला जातात. ही सगळी भयावह परिस्थिती आहे आणि हा वारसा ठेवून जर आपण काम करणार असेल तर आपण या पुढच्या पिढीला काय देणार आहोत? गांभीर्याने विचार केला पाहिजे. जे जे लोक राजकारणात आहेत, माझं यांना आव्हान आहे. मी बऱ्याच ठिकाणी आमदार खासदार त्यांना सुद्धा सांगतो, ही परिस्थिती बदलली पाहिजे. ही जर नाही बदलली तर देशाची लोकशाही धोक्यात येईल. आज ईव्हीएम सारखा विषय असेल, तो माझा विषय नाही, निवडणूक आयोगाचा विषय आहे. पण जर निवडणुका ह्या देशाच्या लोकशाहीचा जर कणा असेल, या निवडणुका निसंशयपणे पार पडल्या पाहिजे. तुमच्या माझ्या मनात आपण ज्यावेळेस एखाद्या बॅलेट बटन दाबतोय त्यावेळेस आपल्या मनात त्या मशीन विषयी शंका नसावी. आणि ही शंका काढण्याचं काम खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाचं आणि प्रशासनाचं आहे, कारण त्याच्यावर लोकशाही जिवंत राहणार आहे. आज राजकीय पक्षांवरच संशय निर्माण झाले. कोणते जे नवीन 2 पक्ष तयार झाले, खरंच पक्ष आहे का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि याचं उत्तर खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाने आणि या सर्व लोकांनी दिलं पाहिजे. कारण आपण वारशाच्या स्वरूपामध्ये लोकांना काय देतो? आपल्या पुढच्या पिढीला जमीन देतो, घर देतो, फ्लॅट देतो, बंगले देतो. मला असं वाटतं एक चांगलं संविधान आणि एक चांगली लोकशाही आपण वारशाने दिली पाहिजे, जी पुढच्या पिढीला खरोखर प्रेरणादायी होईल आणि त्यांची डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होईल. या गोष्टीसाठी आपण खऱ्या अर्थानं हातभार लावला पाहिजे. ती फार मोठी गरज आहे. राजकीय मी तसं खूप विरोधात बोलतोय, त्याबद्दल मी माफी टाकतो कोणाला राग येत असेल तर, पण वस्तुस्थिती तशीच आहे जी मी तुम्हाला सांगितली. आणि आज खरोखर मुंडे साहेबांची कमतरता राजकारणामध्ये जाणवते. मुंडे साहेब आज असते तर कुठेतरी स्पष्ट भूमिका घेतली असती, काहीतरी स्पष्ट विचार त्यांनी मांडला असता. ही खऱ्या अर्थानं गरज आहे. आज या ठिकाणी बरेचसे पालक पण असतील विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थी पण आहे. शिक्षण क्षेत्र हे खूप महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि आज या शाळेमध्ये बोलताना मला छान वाटलंय, विद्यार्थी मस्तपैकी बसलेले आहेत. पण खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचं सुद्धा बघा, आमची शिक्षण व्यवस्था, शिंदे साहेब आपण ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधलं जो रिलेशन होतं ते खूप पॉवरफुल होतं, हेल्दी रिलेशन होतं. आजही आमचे शिक्षक जर आम्हाला रस्त्यात कुठं भेटले तर आम्ही नमस्कार करतो. एक आम्हाला आदर होता, आदरयुक्त भीती होती. याच्या पुढे जाऊन सांगू, आई वडिलांपेक्षा जास्त भीती आम्हाला शिक्षकांची वाटायची. आणि शिक्षकांचा अधिकार मोठा असायचा. एखाद्या शिक्षकाने जर एखाद्या विद्यार्थ्याला मारलं आणि विद्यार्थ्यांनी जर घरी सांगितलं तर त्याला डबल मार बसायचा. आता उलट आहे. आता एखाद्या शिक्षकाने एखाद्या विद्यार्थ्याला मारलं आणि जर विद्यार्थ्यांनी वडिलांना घरी जाऊन सांगितलं तर तो दुसरा विषय होतो, माझ्या मुलाला हात का लावला म्हणून. ही वस्तुस्थिती, ही परिस्थिती खऱ्या अर्थानं बदलली. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो पुढची पिढी बदलली, हे बदलली, त्याला कारण आपण जबाबदार आहोत. दुसरं कोण जबाबदार आहे? पूर्वीच्या काळी जो शिक्षकांबद्दल आदर होता तो आदर आता मला कमी झाला असं कुठेतरी दुर्दैवानं वाटतंय. पण हा आदर वाढला पाहिजे. शिक्षक ह्या देशाचा खऱ्या अर्थाने देश घडवणारा एक मोठा घटक आहे. मला असं वाटतं एक मडकं जे असतं मातीचं, ज्याप्रमाणे कुंभार ते मडकं घडवतो तसं आपला शिक्षक सुद्धा एक मातीच्या गोळ्याला मडक्याचं स्वरूप देतो. इतकं शिक्षकांचं महत्व आहे. शिक्षकांचं महत्व वाढलं पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी जात असताना मी सध्या एक नवीन फॅशन बघितली. बऱ्याचशा शाळांमधून मोटिवेशनल स्पीकर याच्या सगळ्या गोष्टी, मी काय कोणाच्या अपोज बोलत नाही, पण मोटिवेशनल स्पीकर म्हणजे काय? यायचं धाड 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 काहीतरी भाषण करायचं, 2-4 इंग्रजी तिकडचे, ब्रिटनचे, ऑस्ट्रेलियाचे त्यांच्या काहीतरी जीवनकथा सांगायच्या, विद्यार्थ्यांच्या टाळ्या घ्यायच्या, निघून जायचं. खरंच मला असं वाटतं आपल्याला मोटिवेशनल स्पीकरची गरज आहे का? ज्या वेळेस तुम्ही कधी आयुष्यात दुःखी व्हाल ना विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आयुष्यात कधी दुःखी व्हाल, ज्यावेळेस डिप्रेस व्हाल, त्यावेळेस आमच्या बाबासाहेबांचं चरित्र वाचा, आमच्या महात्मा ज्योतिबा फुलेंचं चरित्र वाचा, आमच्या मुंडे साहेबांचं चरित्र वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा. ह्या महापुरुषांपेक्षा मोठा मोटिवेशन देणारा तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेच मिळणार नाही.
तुम्हाला कोणत्याही मोटिवेशनल स्पीकरची गरज नाही. ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केली त्यांचं जीवन चरित्र वाचा, अण्णाभाऊ साठे वाचा, महात्मा ज्योतिबा फुले वाचा. यासारख्या महामानवांच्या आपल्या देशामध्ये आपल्याला कोणत्या मोटिवेशनची गरज पडणार नाही. इतक्या कठीण परिस्थितीतून जर बाबासाहेब आंबेडकर घडू शकतात, महात्मा ज्योतिबा फुले घडू शकतात, तर आपण का नाही घडू शकत? आणि सातत्यानं फक्त मोबाईल बघणं किंवा मोबाईलवर बघणं हे सुद्धा विद्यार्थ्यांनी टाळलं पाहिजे. पुस्तकं, लायब्ररी ह्या गोष्टींची सवय आपण शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना लावली पाहिजे. त्यांना मला असं वाटतं, अशोक नाना, आपण असं केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना पुस्तकं दिली पाहिजे वाचनालयातून आणि त्या पुस्तकावर त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. समजा आता एका मुलीला सावित्रीबाईंचं पुस्तक दिलं, रमाबाईंचं पुस्तक दिलं, छोटे छोटे पुस्तकं द्यायचे आणि त्याच्यावर त्यांची परीक्षा घ्यायची आणि त्याच्यावरचे मार्क शाळेच्या मार्कात धरायचे. त्यांना वाचनाची सवय लागेल. त्यांना माता रमाई आंबेडकर कोण हे कळायला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनी किती संघर्ष केला. आज ज्या मुली इथं बसलेल्या ह्या सावित्रीबाईमुळे बसलेल्या आहे. ही मुलं जे शिकताय, या मुली जे शिकताय, याला महात्मा ज्योतिबा फुलेंचा आधार आहे. त्यांच्याशिवाय नाही. त्यांनी विरोध पत्करला, त्यांना काही कमी नव्हतं. महात्मा ज्योतिबा फुले प्रचंड श्रीमंत होते. स्वतःसाठी जगायचं ठरवलं असतं तर त्यांनी सगळं कमवून बसले असते. त्यांचे 100 पिढ्या बसून खातील एवढं होतं. पण त्यांनी फक्त या पुढच्या पिढीसाठी ही शिक्षण व्यवस्था चालू राहावी म्हणून त्यांनी काम केलं. खऱ्या अर्थाने यांची गरज आहे. या विद्यार्थ्यांच्या हातात एक एक पुस्तक देऊन यांना 1 महिना पुस्तकाला द्यायचा वाचायला. त्यांना सांगायचं हे 35-40 पानाचं पुस्तक आहे, हे रोज 1 पान वाचायचं आणि याच्यावर आम्ही तुला प्रश्नपत्रिका विचारणार आणि त्याचे मार्क शाळेमध्ये पकडले पाहिजे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागेल. आज सगळे विद्यार्थी मोबाईलच्या नादी लागतात. मी एवढं भाषण देतोय, माझ्या घरी तीच परिस्थिती, वेगळं काही नाही. आमच्या घरी गेल्यावर मी आमचे चिरंजीव तेच करतात. आईचा मोबाईल घेतात, मी जेव्हा कधी तिच्या मोबाईलवर फोन करतो तो 100% तोच फोन उचलतो. हे मोबाईलवरच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे मोबाईलवर PDF काढून वाचायचं ही सवय पण बंद झाली पाहिजे. एखाद्या पुस्तकाला वाचायचं असेल तर पुस्तकच हातात घेऊन वाचा. त्या पुस्तकाचा PDF घेऊन ते मोबाईलवर स्क्रीन टाइम वाढवायचा, त्याच्यात काही मजा नाही. आणि गुगल वगैरे काहीच नाही. आपण वाचून आपण शोधलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरात जी क्रांती केली ती गुगलमुळे नाही केली. मोबाईल गुगल येण्याच्या अगोदर बाबासाहेब जगभरात जाऊन पोहोचले. बाबासाहेबांची जयंती जगातल्या अनेक देशांमध्ये साजरी होते. त्यावेळेस कुठं गुगल होतं? विद्यार्थ्यांना जर वाटत असेल की गुगल सगळं काही आहे किंवा जेमिनी सगळे उत्तर देते, AI सगळं करतं, असं काही नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती जगभर पोहोचली. ते कुठं मोबाईल वापरत होते? महात्मा ज्योतिबा फुलेंची कीर्ती पोहोचली, कुठं मोबाईल वापरत होते? मुंडे साहेब सुद्धा आहे. मुंडे साहेबांच्या काळामध्ये आत्ता मोबाईल आले. त्यांनी जे काम केलं त्यावेळेसचे पूर्वीचे आमदार गुरुजी, तुम्हाला आठवत असेल, पूर्वीच्या आमदारांना एक PA असायचा. कुठं मोबाईल होता? आमदार आणि खासदार एखाद्या फिक्स ठिकाणी मतदारसंघात बसायचे आणि जनता एखादा माणूस काम घेऊन गेला तर ते फक्त चिठ्ठी लिहून द्यायचे तरी काम व्हायचं. गुरुजी बरोबर आहे ना? सगळे आमदार खासदार असेच होते. हे आता आलंय, तू तिकडून हे कर, व्हॉट्सअप कर, मी इकडून तुला कागद व्हॉट्सअप करतो, तू त्याची प्रिंट काढ आणि जाय. डिजिटल व्हावं माणसाने. आधुनिकता गरजेची आहे, पण किती प्रमाणात, याला सुद्धा काहीतरी लिमिट आहे. आणि मला असं वाटतं महागडे मोबाईल घेण्यापेक्षा घरामध्ये पुस्तक असणं खूप गरजेचं आहे. मी जे काही घडलो, मी जे काही आहे ते मला निश्चित वाटतं की मी पुस्तक वाचण्यामुळे घडलो. कदाचित मोबाईल जर लवकर आला असता तर मला वाटत नाही मला इथं तुम्ही भाषण करण्याची संधी दिली असती असं मला वाटतं. माझ्याकडे सुद्धा हजारो पुस्तक आहेत. मी आजही मोबाईलच्या जगात सुद्धा विविध प्रकारचे पुस्तकं वाचत असतो. ते अध्यात्म असेल, संत साहित्य असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, सगळं वाचतो. आणि हे वाचलं पाहिजे. हे खऱ्या अर्थाने संस्कार आहे जे आपण पुढच्या पिढीला देणार आहोत. आणि याचं पाळंमुळं हे खरं शाळेत आहे. त्यामुळं शिक्षकांना विनंती आहे की एखादा छानसा असा उपक्रम राबवा तुम्ही विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळवण्यासाठी, आणि त्याची परीक्षा घ्या आणि मला बोलवा कार्यक्रमाला. आपण नक्की येऊ, परत एकदा आपण भेटू. आणि विद्यार्थ्यांना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, विनाकारण अजिबात लोड घ्यायचा नाही. खूप काही अभ्यास करावा लागतो किंवा खूप अभ्यास केला का खूप यश मिळतो असं अजिबात नसतं. अभ्यासात फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, सातत्य आणि इमानदारी. तुमच्याकडे सातत्य असलं पाहिजे. एकदा एका शिक्षकाकडे त्यांचे विद्यार्थी गेले आणि म्हणे माझं लक्ष लागत नाही, म्हणे मला अभ्यासात समजतं सगळं पण लक्ष लागत नाही, म्हणे काहीतरी प्रॉब्लेम, म्हणे मला यश मिळत नाही त्याच्यामुळे. ते शिक्षक एका डोंगरावर त्याला घेऊन गेले, खडकाच्या ठिकाणी. आणि ज्या वेळेस त्यांनी बघितलं इकडे म्हणे हे खाली काय, म्हणे मी खडकाला खड्डा पडलेलं आहे म्हणे मोठं.
एवढं मोठं खड्डं कसं काय पडलं म्हणे, इकडे म्हणे हा पाण्याचा थेंब बघ म्हणे. म्हणजे हा थेंब बघितला, मग हा थेंब सातत्याने तिथं पडतोय दगडावर. एक छोटासा थेंब सातत्याने जर दगडावर पडत असेल आणि दगडाला खड्डं पडत असेल, तर हे महत्व त्या थेंबाला नाही, त्याच्या सातत्याला महत्व आहे. धो पाऊस पडला तरी खडकाला खड्डं पडत नाही, पण एक थेंब पाण्याचा जिथं सातत्याने पडतो तिथं खड्डं तयार होतं. म्हणून तुम्ही खूप परीक्षा आल्यानंतर खूप अभ्यास करायचा आणि परीक्षा संपला का सगळं फुल स्टॉप करायचं, असं अजिबात करायचं नाही. इतकी सोपी सिस्टीम, तुम्हाला सोपा मंत्र मी देतो. दिवसभर जेवढं शिकवलं तेवढंच वाचायचं. परीक्षा म्हणून घेऊच नका, तुमची रोज परीक्षा आहे असं समजा. परीक्षेच्या वेळेस रात्र रात्र जागायचे आणि मग मागचे सगळे पोर्शन कंप्लीट करायचं. मग शिक्षक एकीकडं, विद्यार्थी दुसरीकडं, पालक तिसरीकडं, आणि घरी गागाट, आई जागचा हलू देत नाही. मग तो रात्रीचं जागून मग त्याला कॉफी पाजायची, त्याला चहा पाजायचा, रात्र रात्र अभ्यास करायचा. हे सगळे खोटे धंदे तुम्हाला सांगतो. रोजचा रोज अभ्यास करा. शाळेत शिकवलं जातं, नाही समजलं दुसऱ्या दिवशी शिक्षकांना विचारत चला. सगळ्यात चांगला मार्ग आहे. आणि मी याच्या पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला, माझं असं मत आहे की प्रत्येक माणूस हा स्वतंत्र आहे आणि प्रत्येकाची एक स्वतंत्र व्हॅल्यू आहे. प्रत्येक माणूस जो स्वतंत्र आहे तर तो एक सारखा राहील कसा. आज समजा एखाद्या लुना गाडीने बुलेट बरोबर रेस लावली, आता लुना किती रेस केली तर बुलेटच्या पुढे जाईल का? नाही जाणार. लुना ही लुना आहे, पल्सर ती पल्सर आहे, बुलेट